आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचा 14वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पत्रकार क्षेत्रातील विविध पुरस्कार प्रदान। नागोठणे रोषण पदके। गेले 13 वर्षापासून सातत्याने आपला वर्धापन दिन नित्यनियमाने साजरा करून रायगड जिल्ह्यासह नागोठणे शहर व ग्रामीण विभागात नावलौकिक मिळवलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा 14वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी रात्री 8 वाजता नागोठणेची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात संपन्न झाला। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमासाठी पत्रकार असोसिएशनकडून जय्यत तयारी करण्यात आली होती। दापोली जिल्हा रत्नागिरी येथील पत्रकार यशवंत कांबळे यांना कैलासवासी तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, पनवेल येथील पत्रकार प्रशांत शेडगे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, तर माणगाव येथील पत्रकार परेश शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्कार खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तसेच नागोठणे शहर व ग्रामीण विभागासह रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे यावेळी संकल्प या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्र शेठ जैन, रायगड जिल्हा दिशा समिती सदस्य शिवराम भाऊ शिंदे, नागोठणे सहकारी भातगिरणीचे सभापती सदानंद गायकर, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सुधागड पंचायत समितीचे उपसभापती संदेश शेवाळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मोपारा, सोपानभाऊ जांभेकर, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, माजी सरपंच विलास सोलकर, माजी सरपंच डॉक्टर मिलिंद धात्र, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार, मुंबई हायकोर्टचे वकील ॲडव्होकेट संजय सराफ आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार हे देखील यावेळी उपस्थित होते। वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे मार्गदर्शक दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक श्यामकांत निरपगार, अध्यक्ष ॲडव्होकेट महेश पवार, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी तसेच सदस्य विनोद भोईर, सुनील कोकळे, दिनेश ठमके, चेतन टके, सचिन निरपगार, राजेश पिंपळे, मंजुळा म्हात्रे, वर्षा सहस्त्रबुद्धे आदी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। वर्धापन दिन कोणताही खंड न देता आज साजरा होत आहे। कैलासवासी तात्यासाहेब टके यांच्या आशीर्वादाने संघटनेच्या दरवर्षीप्रमाणेच आजच्या 14व्या वर्धापन दिनालाही रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार लोकनेते सुनीलजी तटकरे साहेब यांची सलग 14व्या वर्षी लाभलेली उपस्थिती तसेच इतर दिग्गज मान्यवर मंडळींची लाभलेली उपस्थिती आमच्यासाठी या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष श्री महेश पवार साहेब, सदस्य वर्ग तसेच सर्व नाभिक समाज बांधवांना माझा मनपूर्वक प्रेम नमस्कार। आज मला दिलेला हा सन्मान माझ्यासाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे। हा सन्मान फक्त माझा नाही तर माझ्या आईवडिलांच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचा आहे आणि त्यांच्याच विश्वासामुळे आणि समर्थांच्या कृपेमुळे आज मी इथे उभी आहे। तसेच नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा 14व्या वर्धापन दिन सोहळ्यासारख्या या भव्य दिव्य गौरवशाली कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करून जो मला सन्मान दिला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक ऋणी आहे। मान्यवरांच्या हस्ते संकल्प निस्वार्थ पत्रकारितेचा संकल्प निरपेक्ष निर्भय पत्रकारितेचा आणि लोकसेवेचा संकल्प स्मरणिकेचा हे सुंदर असं प्रकाशन मातेला नतमस्तक होतो। आणि इथे आपल्या रायगड जिल्ह्याचे खासदार तटकरे साहेब आणि उपस्थित मंचावर असलेले मान्यवर, मी काय सगळ्यांची नावं घेत नाही, असलेले मान्यवर यांना माझा सप्रेम नमस्कार आणि उपस्थित असलेले सगळे महिला वर्ग आणि पुरुषांवर्ग यांना माझा सप्रेम नमस्कार। आज हा जो नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन 14वा वर्धापन
14वा वर्धापन दिन जो सोहळा साजरा केला जातो आहे 20 मार्च 2026 रोजी, हा पत्रकाराच्या माध्यमातून नेर पगार साहेब असू दे किंवा पवार साहेब असू दे, हे नेहमी आपल्या नागोठणे विभागातील बातम्या म्हणजे त्या कुठल्या अडीअडचणी ह्या विभागाच्या ह्या पत्रकाराद्वारे आणि आपल्या यूट्यूबद्वारे लोकांना माहिती करून देत असत. गेले सलग 14 वर्ष मला या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. नागोठण्याचं ग्रामदैवत असलेल्या योगेश्वरी मातेच्या चरणी या प्रांगणामध्ये वर्षानुवर्ष आपण सगळेजण हा उपक्रम या ठिकाणी करत आलो. ग्रामदेवतेचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीमागे उभे राहिले. तात्यासाहेबांनी त्या कालावधीमध्ये प्रत्येकाला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यातून शामकांजी नेरपगार, महेश पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनची स्थापना त्या कालावधीमध्ये केली. 14 वर्ष झाली, याचा अर्थ एक ओलांडून 2 वर्ष पूर्ण झाली. कालच हिंदू नववर्षाचा गुढीपाडव्याचा दिवस सर्व महाराष्ट्रात देशभरामध्ये आपण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला. बरोबर 99 वर्षापूर्वी आजच 20 मार्च 1926ला घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार आपल्या महाडच्या ऐतिहासिक असलेल्या सरदार तळ्याच्या परिसरामध्ये त्या कालावधीमध्ये दिला. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीला, 12 बत्तीदारांना सोबत घेत, सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्या राज्याचं राजधानी रायगडला त्यांनी घोषित केली. हॅलो. नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांचे हार्दिक स्वागत. नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आद्य पत्रकार वाळशास्त्री जांभेकर ज्यांच्या नावाने आम्ही ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देतो ते नागोठण्यातील थोर समाजसेवक कैलासवासी तात्यासाहेब टके यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. आज 14 वर्षाचे झाले आहे. नागोठण्यातील पत्रकारांची व पत्रकारितेची उत्तम जाण असलेले नागोठण्यातील तत्कालीन ज्येष्ठ समाजसेवक कैलासवासी तात्यासाहेब टके यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पत्रकार असोसिएशनचा मानाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार यावर्षी रत्नागिरी टाईमचे दापोली येथील ज्येष्ठ पत्रकार यशवंत कांबळे यांना देण्यात येत आहे. तसेच 2 वर्षांपूर्वी खेड येथील पत्रकार चंद्रकांत बनकर यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यामुळे आमच्या पत्रकार संघटनेचे कार्य नागोठणे विभाग, रोहा तालुका व रायगड जिल्ह्यासह कोकणातही पोहोचल्याचा आम्हाला अभिमान आहे. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.